तालुक्यामध्ये खरं तर आपल्या जिल्ह्याने राज्यात चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांचा ठराव पण तिथे झाला की चांगलं काम केलं। 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात आपला जिल्हा अव्वल राहिला ही एक चर्चा झाली आणि विकासात्मक काही आमदारांनी काही खासदारांनी मंत्र्यांनी सगळे प्रश्न मांडून चर्चा झाली। एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध आपण गंभीर आरोप लावलेले आहेत। पोलीस निरीक्षक कोण आणि आरोप कशा स्वरूपात? पीआय एलसीबी यांच्या संदर्भात विषय होता। संदीप पाटील सीपीआय एकच असतो चार थोडीच आपल्याकडे तत्कालीन एलसीबी तत्कालीन नाही एलसीबी पीआय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं, शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते। ते सर्व पुराव्यानिशी मी डीपीडीसीचे दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्याची एलसीबी वरनं हकालपट्टी आजच्या तात्काळ होणार आहे। त्याला एलसीबीतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली। दादा तुम्हाला देखील धमकी देण्यात आली होती असा आरोप आहे। त्या एलसीबी पीआयने तुम्हाला धमकी दिली होती। ते असे म्हटलेत की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईन, मलाही गोळी घालून दिली, आमदाराला गोळी असं ते बोलले। ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे। असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती। त्यांनी त्याच्याशी सलगी केली, सलगीचं प्रेमात रूपांतर झालं, प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला। लग्नाला जेव्हा तो नकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत, आम्ही आता डिवोर्स घेतोय अशा पद्धतीचं। ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली तर त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे 4-5 ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरण आहे, मी स्वतः वैतागली आहे। आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे। त्यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपट तिला दाखवला, शिवीगाळ केली, दमदाटी केली। म्हणजे पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे। आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती जळगाव जिल्ह्यातला एलसीबी पीआय हाच जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं। जर आमदारांवरच जर काही धमकीचे सत्र येत असेल तर आमदार सुरक्षित नसतील, महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे, त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे। याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे 2 भाऊ आहेत। त्यातला आयुषचं नाव तो कायम तिला वारंवार फोन करणे, त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं, म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच। हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पोटवणे, एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली। आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे। त्या आयुष नावाच्या मुलाने, त्याचं सरनेम आयुष मरिया, त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्व्हॉल्व आहेत। आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणींमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची, कुठे काय करायचं या नियोजनामध्ये हा आयुष असायचा। तर तोही तपास करायला लावला। त्याला पोलिसांनी 2 भावांना गनचे परवाने दिले आहेत। ते कशासाठी दिले, त्याच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा 2 भावांना परवाना द्यावा लागला, त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एसपींना सांगणार आहे। ते गनचे परवाने रद्द करणार आहे। ते गुन्ह्यात जर असतील, आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेने जे मला दिलेत पुरावे, त्यात आयुष्यही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे। एकंदरीत महिला जी आता फिर्याद येईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल। पण या जिल्ह्यामध्ये कुणी अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही। तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या, महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे। त्या एलसीबी पीआयला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्तानं त्यांनी काल येऊन ती तक्रार सांगितली। ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही। ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवायएसपी ऑफिस, एसपी ऑफिसलाही त्यांना सांगितलंय, पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो। परंतु मी एसपींशी बोललो, पालकमंत्री बोलले, आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे। असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेचलं पाहिजे। असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे।
चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही. अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झालाय तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. तर एक बैठक ठरली आहे, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान करून दिलं. असं झालं होतं. आमची चर्चा चालली होती, त्याला काही वेगळं स्वरूप देण्याचं कारण नाही. पालकमंत्री काय तो जिल्ह्यातला निधी काय त्यांच्या घरी काही नेत नसतात, तो शेवटी विकास कामांसाठीच खर्च करतात. त्याला वेगळं स्वरूप देण्याचं काही कारण नाही. अगदी राज्याचाच फॉर्म्युला ठरलाय 70% हे सगळ्या सत्ताधारी आमदारांसोबत आणि प्रमुख कामांना 30% पालकमंत्र्यांनी. हे ठरलेला निर्णय आहेत ना, त्या पद्धतीने चाललंय. आम्ही सगळ्या आमदारांनी खेळीमेळी चर्चा केली, त्यावरती चर्चा झाली आणि पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान केलं. विधानसभेमध्ये सुद्धा गाजलं होतं, त्याचा काही निर्णय झाला नाही आतापर्यंत. ते मला माहिती नाही, पण मी ती भूमिका मांडली होती की लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, पत्रकारांना तुम्ही का बाहेर ठेवताय. मी तिथं सांगितलं, परंतु सगळ्या डीपीडीसी ठरलं की पत्रकारांना मध्ये प्रवेश देऊ नये. मी म्हटलं जर आपण पारदर्शक काम करत असू, लोकाभिमुख काम करत असू तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. परंतु शेवटी मी एकच सदस्य आहे, सगळ्यांचा निर्णयात तो निर्णय झाला, त्याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही. दादा, ड्रग्जचा मुद्दा खूप गाजला होता विधानसभेमध्ये. पत्रकार बसलेले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा संधी दिली यावेळी. पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या नाहीत. अनाधिकृत काही लोक असतील, जे कोणी असतील त्यांच्यावर त्या सूचना होत्या. त्यात काही पत्रकार असतील का नाही मला माहिती नाही. तुम्ही जे क्लिप ऐकवली त्याच्यात तुमच्या सगळं काही इतर अधिकारी असतील किंवा राजकीय लोक असतील यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य आहे? असं काही नाहीये, तपासाचा काही भाग आहे. बघा, माझी तुम्हाला विनंती की तुम्ही त्या विषयाचं, त्या महिलेचं म्हणजे अगदी गोपनीयता ठेवून ते नाव ठेवलं पाहिजे आणि तिच्यावर अन्याय झालाय की आता पोलिसांकडे सगळ्या तपासाच्या अनुषंगाने पेपर देणार आहे. त्या पोलिसाला चक्की पिसिंग होणार आहे. आणि मी या निमित्ताने एकच सांगेल की या जळगाव जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जातात. हे देवाभाऊचं सरकार आहे. बिलकुल मी कुठलंही प्रकरण तडीस नेतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी त्याचा पाठपुरावा चालू ठेवेल. त्याचा मला मध्ये फोन आला, त्याने मला पुन्हा सांगितलं, मी त्यांचा पालकमंत्र्यांजवळच फोन दिला. एक निर्धावलेला पोलीस अधिकारी अशा पद्धतीने आमदारांशी वागतो, आमदारांशी बोलतो, महिलांवर अत्याचार करतो, त्याची गय करता कामा नये. ही भूमिका मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे आणि ताकदीने मांडली. आता असं आहे की बघा, सरकार ऑलरेडी सरकारने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे. त्याच्यामध्ये उपसमिती आढळण्यात आली. आता सरकारची त्यांच्याशी चर्चा चालली, त्यात एक सन्मानजनक तोडगा निघेल असं मला वाटतं.